तर आज आहे श्रावण महिन्यातला चौथा सोमवार आणि सोमवार म्हणले की सोमवारचा उपवास सोडायला शेपूची भाजी आणि मुळा खूप जण खातात आणि खायचा असतो असं म्हणतात. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये कसं शेपूची भाजी पण महाग असते आणि मुळा पण महाग असतो. आज सोमवार असल्यामुळं भाजी पण विकायला आली होती आणि मुळा पण आलते विकायला. मग मुळा पण छान होता आणि मुळ्याला जो पाला असतो ना, तर तो पाला एकदम छान फ्रेश होता. मग आई त्याची आता भाजी बनवायला लागली. तुमच्यापैकी किती जणांनी ही भाजी खाल्ली मला नक्की सांगा. तर ती भाजी काय करायची, मुळ्याचा जो पाला आहे तर तो कट करायचा, स्वच्छ धुवून घ्यायचा, बारीक कट करायचा आणि कुकरला एक शिट्टी द्यायची. जास्त शिजवायचा नाही आणि नंतर शिजवलेला पाला पिळून घ्यायचा. पिळून घेतला की नंतर फोडणी द्यायची. फोडणीसाठी आता तव्यामध्ये फोडणी देते आई. तर थोडंसं तेल घालायचं, जिरे, लसूण, कोथिंबीर आणि मिरची पण घालू शकता इथं. आता मिरची आम्ही काही घातली नव्हती आणि जो शिजवलेली भाजी होती ती भाजी घालायचं, मीठ घालायचं आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचा. मस्त अशी भाजी तयार झाली. मी तर खरं नाही खाल्ली ही भाजी याच्या अगोदर आणि आज पण खाता येत नाही करून पण, कारण माझा उपवास होता. तुम्ही खाल्ली का नक्की सांगा.